नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगार नवीन अर्ज किंवा रिन्युअल अर्ज मंजूर झाला असेल तर ₹1 सभासद फी भरावी लागते. ही फीस कशी भरायची हेच आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. ₹1 सभासद फीस काही दिवसांनी बंद होणार आहे. पण सध्या ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांना ही फीस भरावी लागणार आहे. त्यासोबतच पावती कशी डाउनलोड करायची हे सुद्धा बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करूया. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. या ठिकाणी होम पेजवर आल्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला कंस्ट्रक्शन वर्कर प्रोफाइल लॉगिन या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. मी संपूर्ण काही टाकून घेतो. त्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवर एक ओ-टी-पी गेला असेल, तो ओ-टी-पी ह्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड ओ-टी-पी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आपली प्रोफाईल ओपन झालेली आहे. या ठिकाणी आपलं संपूर्ण नाव शो होईल, डेट ऑफ बर्थ शो होईल, आपली जेवढी काही प्रोफाईल असेल ती ह्या ठिकाणी शो होईल. पण ह्या ठिकाणी आपण सभासद फी भरली नाही म्हणून आपला रजिस्ट्रेशन नंबर आलेला नाहीये, कारण की हा नवीन अर्ज आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी पाहू शकता ऍप्लिकेशन स्टेटस एक्सेप्ट आहे. पण ह्या ठिकाणी रजिस्ट्रेशन स्टेटस आणि रिन्युअल डेट आणि रजिस्ट्रेशन डेट ही आलेली नाहीये. तीच येण्यासाठी आपल्याला ₹1 सभासद फी भरावी लागते. त्यासाठी ह्या ठिकाणी मी थोडं स्क्रोल करून घेतो. स्क्रोल केल्यानंतर ह्या ठिकाणी सर्वात शेवटचा ऑप्शन दिसेल पेमेंट डिटेल. तर याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी लिंक शो होईल. या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर परत या ठिकाणी आधार नंबर, मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि सेंड ओ-टी-पी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. मी टाकून घेतो. आपल्या मोबाईल नंबरवर एक ओ-टी-पी गेला असेल. या ठिकाणी आपल्याला ओ-टी-पी टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड ओ-टी-पी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पेमेंट डिटेल ह्या ठिकाणी आपलं नाव शो होईल, मोबाईल नंबर शो होईल आणि जी फीस आपल्याला भरायची आहे सभासद फी ती ह्या ठिकाणी शो होईल. त्यानंतर आपल्याला मेक पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी 5 ऑप्शन दिसतील. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, यू-पी-आय, वॉलेट्स आणि क्यूआर. मी सिम्पली क्यूआर कोड सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर भीम यू-पी-आय. त्यानंतर मेक पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी थोडा वेट करायचा आहे. या ठिकाणी रिफ्रेश वगैरे काहीही करू नका. कारण की रिफ्रेश वगैरे केलं तर पेमेंट ही पेंडिंगमध्ये पडू शकते. तर ह्या ठिकाणी आपल्या स्कॅनरनं जे काही पेमेंट स्कॅनर असेल, तर त्यांनी पेमेंट आपल्याला ह्या ठिकाणी करून घ्यायची आहे. मी पेमेंट करून घेतो. पेमेंट केल्यानंतर ह्या ठिकाणी काहीही करू नका. थोडा वेट करा. या ठिकाणी रिलोड होईल आणि आपली पेमेंट सक्सेसफुली होऊन जाईल. त्यानंतर ह्या ठिकाणी आपलं खाली नोट येईल ॲक्टिव्ह म्हणून. परत आपल्याला ह्या ठिकाणी होम पेजवर यायचं आहे. या ठिकाणी होम पेजवर आल्यानंतर परत आपल्याला कंस्ट्रक्शन वर्कर प्रोफाइल लॉगिन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. परत आपल्या मोबाईलवर एक ओ-टी-पी गेला असेल, तो ओ-टी-पी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड ओ-टी-पी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपली प्रोफाईल ओपन झालेली आहे. या ठिकाणी पाहू शकता आपला रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन स्टेटस हे ॲक्टिव्ह झालेलं आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन डेट आणि रिन्युअल डेट सुद्धा ह्या ठिकाणी आलेली आहे. त्यानंतर पावती डाउनलोड करण्यासाठी आपल्याला ह्या ठिकाणी स्क्रोल करायचं आहे परत. या ठिकाणी स्क्रोल केल्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला शेवटचा ऑप्शन दिसेल पेमेंट डिटेल. पहिले ह्या ठिकाणी लिंक शो होत होती. तर ह्या ठिकाणी दुसरा ऑप्शन आलेला आहे.
प्रिंट कॅश रिसिप्ट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपली प्रिंट जनरेट झालेली आहे. या ठिकाणी आपली संपूर्ण माहिती शो होईल. याच प्रिंटची आपल्याला प्रिंट काढून घ्यायची आहे. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.